मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जानेवारीचा हा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग जरा इंटरेस्टिंगच आहे बरं का. मजा आली आजचा भाग बघताना. हे प्रतापराव सुरुवातीला विचारतात की सुमनचं महिपतशी काय वाकडं असणार. पूर्णाजी म्हणतात, हो ना बाई, तेच कळत नाहीये मलाही. आपल्या सुमनला किडनॅप करून त्या महिपतला मिळालं तरी काय. आता विमल एकदम म्हणत असते, नाहीतर काय, त्या सुमनताईंचा चेहरा पाहिला मी आणि मला रडूच कोसळलं काल. एरवी कसा त्यांचा चेहरा असा प्रसन्न आणि हसरा आहे. आणि आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात सुमन येते तिथे नाश्ता करायला. प्रिया पण तिथेच आहे बरं का प्रेक्षकांनो. पूर्णाजी म्हणतात, बस बाई सुमन, ये. सुमनताई तिथे बसल्यात. पूर्णाजी विचारतात, काय ग बाई सुमन, झोप लागली का? सायली म्हणते, बघा ना सुमन काकू, मी तुमच्यासाठी प्रसादाचा शिरा असतो ना तसाच शिरा केलाय. मला प्रतिमा आत्याने सांगितलं होतं, तुम्हाला आवडतो ना शिरा. मग अस्मिता म्हणते, अरे वा, आज घरात सत्यनारायणासारखंच वाटतंय. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, सुमन आली तर आपण सत्यनारायणाची पूजा घालूयात का? प्रतापराव म्हणतात, छान आयडिया आहे. पण सुमन म्हणते, कल्पना वहिनी, मला घरी जाऊ द्याल का आज? मला घरी जायचंय. आता सुमनने असं म्हटल्यावर सगळे तिला म्हणतात की जाऊ नको बाई. अर्जुन म्हणतो, थांब ना ग सुमन काकू, काही दिवस तरी इथे. सुमन म्हणत असते, नाही अरे अर्जुन, नको. पूर्णाजी म्हणतात, सुमन बेटा, तुला आरामाची गरज आहे, थोडे दिवस राहा ना इथे. सुमन म्हणते, पूर्णाई, कधी नव्हे ते घरी जायचंच आहे मला, जाऊ द्या मला आज घरी. प्रिया तिथेच बसलीये बघा, खूप खुश होत असते मनातून. सुमन म्हणत असते, वहिनी पण वाट बघत असतील ना माझी. कल्पनाताई म्हणतात, हरकत नाही सुमन, पण जेवण करून घे, जेवण झाल्यावर सायली अर्जुन तुला घरी सोडतील. पण सुमन म्हणते, नको नको कल्पना वहिनी, जेवून तर नकोच, मी आत्ताच निघते. सायली म्हणते, असं काय करता सुमन काकू, मी स्वयंपाक करते पटकन, तुम्ही नंतर जेवा वाटलं तर. पण सुमन नाहीच म्हणते आणि म्हणते, नको ग सायली, मला जाऊच दे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवलेत. पूर्णाजी म्हणतात, हरकत नाही सुमन, होऊ देत तुझ्या मनासारखं. पण सुमन, हे तुझंच घर समजायचं, जेव्हा वाटेल तेव्हा इथे यायचं हं. अर्जुन म्हणतो, असं काय करते ग आत्या, अगं थोडासा शिरा तरी खा. अगं सायलीने तुझ्या फेवरेट शिरा केलाय ना, मग थोडासा तरी खा. मग सुमन म्हणते, बरं, हरकत नाहीये. आता सुमन तिथे नाश्ता करते आणि मग सायली अर्जुन तिला घरी सोडतात. प्रेक्षकांनो, आज सायलीने जो काही प्लॅन सांगितला होता ना सुमनला, तो प्लॅन सुमन कसा एक्झिक्यूट करते ना ते दाखवलंय त्यांनी. तसं तर त्यांनी ट्रॅक खरंच खूप छान आणि सेन्सिटिव्ह दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. मजा आली आहे बरं का. आजचा एपिसोड खरंच इंटरेस्टिंग होता. आता ही प्रिया, खाली दिमाग शैतान का घर, हिला वाटतंय की सायली अर्जुनला बाहेर जाऊ द्यायचं नाही, म्हणून नको ते उद्योग करतीये नेहमीप्रमाणे. ती जाते आता स्वयंपाकघरात. तिथे सायलीने स्वयंपाक केलेला असतो. सायली अर्जुन सुमनला सोडवायला गेलेत. किचन मध्ये कोणीही नाहीये. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असताना प्रिया ते सगळं अन्न पाणी आधी काढून बघते बरं का. आणि तिच्या शैतानी डोक्यात एक आयडिया येते. ती विचार करते, सायलीचा माज उतरायला ही बेस्ट बेस्ट अशी एक गोष्ट आहे. असं काहीतरी ती विचार करते आणि तिची ओढणी बांधून लागते कामाला. नको ते उद्योग करते प्रेक्षकांनो. एवढे उद्योग करायपेक्षा जर तिने सरळ जी कामं असतात ती केली ना घरातली, तर बराच फायदा होईल तिला सुद्धा. असो, काय बोलणार. आता प्रियाने ते सायलीने तयार केलेलं सगळं स्वयंपाक पाणी एका फॉईल पेपर म्हणजे त्या फॉईलचे डबे असतात ना पार्सलचे, त्या डब्यात भरलंय आणि ते सगळं अन्न त्या एका पिशवीत एकत्र करून फेकून दिलंय अक्षरशः. पण सायलीने ते सगळं कॅप्चर केलं बरं का. हे तुम्हाला पुढच्या प्रमोद दिसणार आहे. इकडे सायली अर्जुन पोहोचलेत प्रतिमा आत्याकडे. सुमनला त्यांनी घरी पोहोचवलंय. सुमन आता नागराजला बघते आणि खूप घाबरल्यासारखी करते बरं का. नागराज आलाय, तो म्हणतोय, बरे ना सुमनला? सायली म्हणते, हो अगदी बरे आहे काका, मी तर तुम्हाला काल फोनवरच सांगितलं की आमच्या घरी त्या सुखरूप आहेत. नागराज म्हणतो, हो अगं बरोबर आहे सायली, पण काळजी वाटायची ती वाटणारच ना. रविराज म्हणतात, सायली तुझं कधी बोलणं झालं नागराजशी? सायली रविराज काकांना मग उत्तर देते, अहो काका, काल ना नागराज काकांना खूप आठवण येत होती म्हणे सुमन काकूंची, म्हणून त्यांनी अर्ध्या रात्री उशिरा प्रियाला फोन केला होता, तेव्हा मी बोलले त्यांच्याशी. हो ना नागराज काका. आता सुमन खूप घाबरल्यासारखी करते बर का या नागराजला बघून. रविराज नागराजकडे बघतायत, सगळेजण बघताय बर का. आता नागराज किती नाटकं करतो बघा. सुमनच्या जवळ जातो आणि म्हणतो, सुमन बरं वाटतंय ना ग तुला? झोप लागली का ग रात्री तुला? काही त्रास तर होत नाहीये ना सुमन तुला? बघ ना सुमन, मी काय आणलंय तुला, तुझी आवडती नारळाची बर्फी, तुला मी बनवणार आहे माझ्या हाताने. सुमन बघतेस का? अगं ए, बघ ना. अगं तू परत आलीस, मग आपण आनंद नको का साजरा करायला? घे ना ग सुमन.
आता सुमनताई खूप असं घाबरल्यासारखं करतात बरं का प्रेक्षकांनो, अनइझी झालंय त्यांना असं दाखवतात त्या. अशा थरथर कापायला लागतात. नागराज त्यांच्या तोंडात ती बर्फी देत असतो आधी. आधी म्हणतो, "घे ना सुमन, घे ना, असं काय करते?" पण आता जबरदस्ती तो सुमनताईंच्या तोंडात ती बर्फी कोंबायला लागतो. "घे ना सुमन, घे ना," असं करून. आता सुमनताई मोठ्याने ओरडतात, "दूर व्हा, दूर व्हा माझ्यापासून, दूर व्हा. मला मला नाही बघायचंय तुम्हाला, दूर व्हा, दूर व्हा. हात नका लावू मला, हात नका लावू." नागराज घाबरतो ना आता सुमनचा हा अवतार बघून. सुमन आता मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. अर्जुन म्हणत असतो, "काय झालं सुमन काकू तुला?" सायली म्हणते, "शांत व्हा सुमन काकू." सुमन मोठ्याने ओरडते, "मला मला माझ्या घरी जायचंय, माझ्या घरी जायचंय. मला मला घरी न्या. सगळे चालले जा तुम्ही इथून. माझे हात बांधलेत, सोडा माझे हात." सुमन असं प्रिटेंड करते की ती खूप मोठ्या ट्रोमामध्ये आहे. आता सायली म्हणत असते, "शांत व्हा सुमन काकू, मी आहे ना, मी आहे. आम्ही सगळे आहोत." नागराज सुमनकडे बघतच राहतो बरं का. सायली म्हणते, "रविराज काका त्यांच्या खोलीत घेऊन जाते मी त्यांना. घाबरू नका, मी मी आहे हं, सुमन काकू." सायली त्यांना शांत करायचा प्रयत्न करते सुमन काकूंना. आणि मग सुमन नुसती अशी बोट दाखवते बरं का नागराजकडे. नागराज घाबरलेला असतो. नागराजला कळतच नाही नेमकं सुमनला झालंय तरी काय. आता ती सुमन असं हात बांधल्यासारखी हात अशी जवळ आकडून धरून चालली आहे. सायली तिला खोलीत घेऊन जाते. प्रतिमा आत्या पण खूप घाबरून जातात. या क्षणाला मीही जरा गडबडून गेले होते बरं का प्रेक्षकांनो हा सीन बघताना. मलाही असं वाटलं होतं की सुमन काय घाबरली आहे. खरंच म्हणजे ही सुमन ट्रोमामध्ये गेली असेल का? काय चाललं असेल? पण हा सगळा एक प्लॅनचा हिस्सा आहे बरं का. जेव्हा सुमनला सोडवलं होतं ना सायली अर्जुनने, तेव्हा सायलीने जो प्लॅन सांगितला तो आपल्याला ऐकवला नव्हता ना, तर आज तो त्यांनी आपल्याला ऐकवलाय. बघा आता पुढच्या सीनमध्ये. आता सायली घेऊन जाते सुमनला खोलीत. सुमन खोलीत गेल्यावर रविराज म्हणतात, "बापरे, सुमनला काय लेवलला टॉर्चर केलं असेल त्या महिपतने. सुमनला स्वतःच्या घरातही सेफ वाटू नये का रे अर्जुन?" नागराज बघतच राहतो अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, "अरे सिनियर, जेव्हा आम्ही सुमन काकूला सोडवलं ना, तेव्हा ती थरथरत होती रे. तरी पण आम्ही हे सगळं एक्सपेक्ट नव्हतं केलं." सायली म्हणते, "सुमन काकूंना फार थकवा आलेला आहे." सायली आली आता खाली सुमनला खोलीमध्ये सोडवून. लगेच नागराज म्हणतो, "काय अवस्था झालीये माझ्या सुमनची. मी तिच्या जवळ जाऊन थांबतो जरा खोलीत." सायली म्हणते, "नको नागराज काका, राहू द्या. काय आहे ना, त्यांना जरा एकटं राहू द्या. त्यांना गरज आहे त्याची." हे सायली मुद्दामच मोठ्याने बोलते नागराजला. रविराज म्हणतात, "हो अरे नागराज, तिला आराम करू दे, बरं वाटेल तिला." सायली म्हणते, "त्यांना काल रात्री पण झोप लागली नव्हती. विचित्र स्वप्न पडत होते त्यांना. त्यांना ना आराम करू द्या, मग बरं वाटेल. आराम झाल्यावर वाटेल बरं." आता प्रतिमात्या म्हणतात, "आराम झाल्यावर खरंच बरं वाटेल ना ग सायली सुमनला?" मग हा अर्जुन म्हणतो, "अगं आत्या, आपल्याला माहित नाहीये सुमन काकू कुठल्या कुठल्या परिस्थितीतून गेली. मला तर असं वाटायला लागलंय की सुमन काकूचं मेंटल बॅलन्स हलतंय की काय." सायली म्हणते, "बापरे, तसं असेल तर मग आपण सगळ्यांनी सांभाळून वागायला हवं बरं. काकूंनी कितीही आरडाओरडा केला तरी आपण शांत राहायला हवं." आता नागराज मनात विचार करतो, "अच्छा, सुमनला मी किडनॅप करून छळलं म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झाला वाटतं. बरं झालं तिने माझं नाव घेतलं नाही, मग विसरून गेलेली दिसते काय झालं काय नाही ते. चला, मला तर लॉटरी लागलीये, लॉटरी." नागराज हे सगळं मनातल्या मनात विचार करतोय. आता अर्जुनने सायलीला खुणवलंय बरं का काहीतरी, की चल आपण निघू वगैरे असं समथिंग. सायली अर्जुनकडे बघते आणि हे दोघंही आता तिथून निघतात. सुमन हे सगळं नाटक करतीये. छान दाखवत आहे प्रेक्षकांना ते. आता मालिका मस्त ट्रॅक सुरू आहे. आता हे तर काही नाही, इथून पुढे जास्ती मजा येणार आहे तुम्हाला. आजचा एपिसोड इंटरेस्टिंग आहेच, पण उद्याचा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याचा रिव्ह्यू अजिबात मिस करू नका. कारण उद्याच्या भागात साक्षी वेषांतर करून महिपतला भेटायला गेली आहे जेलमध्ये. प्रियाने आता ते सगळं अन्न पाणी जे एकत्र केलेलं असतं ती अक्षरशः कचरा कुंडीवर फेकून देते. अरे यार, ही कुठं फेडणार आहे ही पापं एवढी सगळी. असो, इथल्या इथे सगळं कर्माचं फळ मिळतं म्हणा. आता प्रियाचा सीन दाखवला एवढूसाकच की तिने ते कचऱ्याच्या तिथे फेकून दिलंय सगळं सायलीने बनवलेला स्वयंपाक. इकडे आता अस्मिता आणि कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. कल्पनाताई नेहमीप्रमाणे म्हणतात, "अस्मिता जेव बाई." काय करणार बिचाऱ्या, जेव म्हणल्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? अस्मिता नाहीच म्हणत असते. अस्मिता म्हणते, "काय ग मम्मा, तू रोज म्हणते तू जेव अस्मिता, मग मी नाही म्हणते. मम्मा तू जबरदस्ती जेवू घालतेस, कंटाळा आलाय ग मला या सगळ्याचा." कल्पनाताई म्हणतात, "मग तू वाद घालू नकोस अस्मिता. आता तू जेवून घे पटकन. सायलीला वेळ होणार आहे यायला, मी तुला वाढून देते." अस्मिता म्हणते, "सायली घराबाहेर जाते पण अर्ध लक्ष घरातच असतं तिचं." कल्पनाताई म्हणतात, "बस बेटा अस्मिता, मी तुला वाढून देते."
कल्पनाताई आता त्या स्वयंपाकघरात जाऊन बघतात तर काय, सगळी भांडी रिकामी, अक्षरशः धुवून पण ठेवलेली आहे बरं का प्रियाने प्रेक्षकांनो. बरंच काम केलंय आज तिने. थकली असेल बिचारी प्रिया. पण मजा येते बरं का. असू द्यात. काय आहे ना, वाटतंय थोडं जरा बालिश आहे वगैरे, पण ठीक आहे. आता सीरियलचा ट्रॅक जरा रुळावर येतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आता कल्पना ते विचार करतात, हे काय? सगळी भांडी रिकामी कशी काय? सायली स्वयंपाक करायचं विसरली की काय? म्हणजे कल्पनाताईंनाही माहित नाहीये की सायलीने स्वयंपाक केला होता की नाही. अर्जुन आणि सायली निघालेत आता प्रतिमा आत्याच्या घरून सुमनला निरोप देऊन. आता गाडीमध्ये बसल्यावर अर्जुन सायली स्माईल करताना दाखवलेत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सायलीने जो प्लॅन एक्झिक्यूट केलाय तो आपल्याला आज दाखवलाय. सायलीने जेव्हा सुमनला सोडवलं होतं सायली अर्जुनने, तेव्हा सायली म्हणते की आपण असं करायचं की महिपतने सुमन काकूला किडनॅप केलं हे दाखवायचं. सुमन म्हणते, सायली मला नाही कळलं. सायली म्हणते, काकू आपण आता घरी जाऊ, नागराज काका समोर येतील ना तेव्हा तुमच्या. आता सुमन रडून म्हणते, नाही ग सायली, मला ना त्यांच्या समोरही जायचं नाहीये, मला भीती वाटते ग, त्यांचा खुंची चेहरा मला नाही बघायचा आहे आता पुढे. सायली म्हणते, नाही सुमन काकू आता घाबरायचं नाही, तुम्ही खंबीर व्हायचंय. आता तुम्ही असं दाखवायचंय की तुम्ही खूप घाबरलेले आहेत नागराज काकांना. सुमन म्हणते, म्हणजे काय करायचं सायली? सायली म्हणते, हे बघा सुमन काकू, तो अपघात नागराज काकाने घडवून आणलाय हे आपल्याला माहितीये आता, पण आपल्याला ते कोर्टात सिद्ध करावं लागेल ना. सगळ्यांना असं वाटायला पाहिजे की तुम्ही नागराज काकांबद्दल कोणाला काही सांगितलंच नाही आणि हे नागराज काकांनाही कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला महिपत शिकरेने किडनॅप केलं हे आपण पटवून द्यायचं. तुम्ही घरी गेल्यावर सतत सांगायचं की तुम्हाला नागराज काकांनी नाही, महिपतने इथे बांधून ठेवलंय. अर्जुन म्हणतो, तरी पण सायली, नागराज काकाला भीती वाटेलच. सुमन काकू आज न उद्या सगळ्यांना खरं सांगेल ही भीती नागराज काकांना असेलच. सायली म्हणते, पण ज्या बाईचं मानसिक संतुलन ढासळलंय या बाईवर कोण विश्वास ठेवणार? अर्जुन म्हणतो, म्हणजे सुमन काकूची मेंटल हेल्थ बरी नाहीये असं नाटक करायचं का काकूने? सायली म्हणते, होय. सायली म्हणते, होय, नागराज काकांना तेव्हाच विश्वास बसेल जेव्हा त्यांना वाटेल की सुमन काकूंपासून त्यांना काही भीती नाहीये आणि ते सुमन काकूला मग त्रास देणार नाही. काकू, तुम्हाला जर असे झटके आले ना तर नागराज काका निर्धास्त राहतील आणि आपल्याला त्यांच्या विरुद्ध पुरावे शोधता येतील. अर्जुन म्हणतो, हो सुमन काकू, सायलीची ही आयडिया ब्रिलियंट आहे. तेव्हाच आपल्याला नागराज काकाला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा देता येईल. अर्जुन आणि सायलीने हे सगळं सुमनला पटवलेलं असतं. सुमनची कमाल आहे प्रेक्षकांनो, सुमनने खूप हिंमत दाखवली आहे. सुमन आता काही सेकंद विचार करते आणि अर्जुन सायलीच्या या प्लॅनला दुजोरा देते, म्हणजे मंजुरी देते की मी तयार आहे, मी हे सगळं करायला तयार आहे. आता अर्जुन सायली पण एकमेकांकडे बघून मग स्माईल करतात. हे केव्हा झालं? जेव्हा सुमनला किडनॅप केलेलं असतं ना आणि अर्जुन सायली तिला सोडवायला जातात, तेव्हा यांचं सगळं हे प्लॅन ठरलाय. आणि आता तो प्लॅन सायली अर्जुनला आठवतो, कारण सुमनने मगाशी जी ऍक्टिंग केली ना घाबरायची, ती आठवून दोघांना स्माईल येते चेहऱ्यावरती की चला सुमन काकू छान काम करते म्हणून. असं वाटतंय प्रेक्षकांनो की हे नागराजला पूर्णपणे अडकवतील आता. ट्रॅक तर अगदी व्यवस्थित सुरू आहे, पण कुछ भी हो सकता है. पुढच्या भागात त्या साक्षीचं वेषांतर फार जबरदस्त दाखवलंय बरं का. म्हणजे ती ओळखूच येत नाहीये साक्षी आहे म्हणून. दरवेळेला आपण म्हणतो ना की ओळखू येते, पण पुढच्या वेळेला त्यांनी असं काही केलंय की ती ओळखूच येत नाहीये, वेगळंच काहीतरी लुक घेतलाय तिने. तर आता सुमनने अर्जुन सायलीच्या प्लॅनला दुजोरा दिला आणि त्याचप्रमाणे ती वागतीये. नागराजला गाफील ठेवून हे सगळेजण आता सगळे प्रूफ गोळा करणार आहे हे अर्जुनला आता आठवतं. अर्जुन हसतो आता आणि सायलीला म्हणतो, सायली, काय ऍक्टिंग केली आहे सुमन काकूने, सिरियसली. अगं एक क्षण मला असं वाटत होतं की सुमन काकूला खरंच काही अटॅक वगैरे आला की काय असा मायग्रेनचा. सायली म्हणते, हो ना, मलाही तसंच वाटलं. अहो सुमन काकू किती घाबरल्या होत्या ना आधी, पण आता त्यांच्या भीतीपेक्षा त्यांच्या मनातनं नागराज काकांबद्दल राग जास्ती आहे. नागराज काकांना शिक्षा देण्यासाठी सुमन काकू आता कुठल्याही थराला जाऊ शकते, कुठल्याही अडचणी ती पार करू शकते. अर्जुन म्हणतो, अगं हो सायली, पण मलाही टेन्शन आलं होतं की सुमन काकूंना हे सगळं जमेल का, हे ऍक्टिंग करणं वगैरे. सगळ्यात जास्ती त्या नागराज काकाचा विश्वास बसणं आवश्यक होता की सुमन काकू सध्या धक्क्यात आहे. काकूने काय परफेक्ट ऍक्टिंग केली, ग्रेट आहे काकू. सायली म्हणते, हो ना, नागराज काकांना पटल्यासारखं वाटतंय आता की सुमन काकूंच्या डोक्यावर परिणाम झालाय, पण तरी सुद्धा आपण सावध राहायला हवं. म्हणजे सुमन काकूंना कितीही दिवस हे नाटक करायला लागलं तरी चालेल, पण आपण संयम ठेवायला हवा. नागराज काका आपल्या जाळ्यात अडकलेच पाहिजे. नशीब त्या दिवशी आपल्याला त्यांना फोन देणं सुचलं,
बघा ना, पुरावे गोळा करायला त्या फोनचा उपयोग होऊ शकतो. नाही म्हणजे काकूंना आपल्याला फोन पण लावता येईल ना एकदम. आता अर्जुन म्हणतो, "सायली, तू ना टेक्निकली आहेसच वकील. मला असं वाटतं, की तू परीक्षा देऊनच टाक वकिलीची. नाही, तुला ज्या आयडिया सुचतात ना सायली, त्या खूप उपयोगी होतात बरं का." सायली म्हणते, "अहो, कल्पना सुचणं आणि त्या प्रत्यक्षात उतरवणं जमीन आसमानचा फरक आहे. मला नाही बरं जमणार हे सगळं. मी कोर्टात केस लढायला उभी राहिली ना, तर नक्की हरेल. नाही बाबा, मी काही जिंकणार नाही." अहो, ज्याचं त्याचं काम ज्याचं त्यानेच करावं. चला बरं आता घरी जाऊयात. सगळ्यांची जेवणं झाली असतील. आपण दोघंच राहिलेत जेवायचे. अर्जुन म्हणतो, "हो चल लवकर, मला पण भूक लागली आहे." प्रेक्षकांनो, आता बघा मजा येते हां. खरं तर प्रिया हे सगळं का करते ना, तेच माझं डोकं चालत नाही कधी-कधी. काही गरज आहे का तिला हा उद्योग करायची? प्रियाने सगळं ते अन्न-पाणी चक्क फेकून दिलं हो. पण असो. तर आता पुढचा सीन त्यांनी घेतलाय सुभेदारांच्या घरचा. प्रिया सगळं अन्न-पाणी फेकून आली आणि आता एकदम कॉन्फिडेंटली वाकडं-तिकडं बोलायला चालू करते घरात. अस्मिता जेवायला बसलेली असते, तर अन्न-पाणी नाहीये. मग प्रियाला ते ऑलरेडी माहिती आहे. लगेच अस्मिताला प्रिया टोमणे मारत म्हणते, "काय गं अस्मिता, जेवली नाहीस? अगं अशा तुझ्या परिस्थितीमध्ये एवढ्या उशिरा जेवणं चांगलं नाही. मी काही केलं असतं गं तुझ्यासाठी अस्मिता. पण तुमच्या स्वयंपाकघरात जाणं मला यावेळेस चालत नाही ना. काय तुझी सायली कुठे दिसत नाही. गेली वाटतं नवऱ्यासोबत भटकायला." प्रिया बसल्या-बसल्या टोमणे-टामणे मारते. "अरे हिच्यात एवढी हिंमत येतेच कुठून?" आता कल्पनाताई तिला उत्तर देतात, "काय आहे ना, सायली तुझ्या सख्ख्या काकूला तिच्या घरी सोडवायला गेली आहे आणि तू सुमनची काळजी करण्याच्या ऐवजी इथे उभी राहून टोमणे मारत राहा." अस्मिता म्हणते, "जाऊ दे ना मामा, आईच्याशी कुठे बोलते? काही अर्थ आहे का हिच्याशी बोलण्यात?" कल्पनाताई म्हणतात, "खरंय म्हणा ते ही अस्मिता." आता तेवढ्यात विमल येते तिथे. मग कल्पनाताई विचारतात विमलला, "काय गं विमल, सायलीने निघायच्या आधी स्वयंपाक केला होता का?" विमल म्हणते, "वहिनी माझं सकाळी कामात होते मी, म्हणजे मी बाहेर धुणं धुत होते आणि त्यामुळे मला नाही कळलं हो इथे काय झालं ते." कल्पनाताई म्हणतात, "बरं राहू दे. तू एक काम कर, वरण-भाताचं कुकर लाव. मटकी भिजवलेली आहे का?" विमल म्हणते, "हो आहे ना." कल्पनाताई म्हणतात, "चल मी उसळ करते त्याची." प्रिया लगेच मध्ये बोलते बरं का आणि म्हणते, "काय गं आई, तुझी ती काय म्हणतात गड्या त्याला? हां, गृहकृत्य दक्ष. ती तुझी गृहकृत्य दक्ष सून गेली कुठे? सगळा स्वयंपाक तुझ्यावर टाकून गेली का?" अरे, नाही म्हणजे सुमन काकूला सोडायलाच जायचं होतं, तर मी गेले असते सोडवायला. अरे हां. नाही सायलीला त्या निमित्ताने बाहेर उंडारायला कसं मिळालं असतं म्हणा. खरंय, खरंय. प्रियाला काही गरज आहे का एवढी बडबड करायची? आता सायली अर्जुन आले बरं का. लगेच सायलीला म्हणते कशी प्रिया, "अरे, आले, आले दोघंही आले, नवरा-बायको आले. या, या सायली अर्जुन या. बसा, बसा. सायलीबाई बसा. तुमच्या सासूबाई स्वयंपाक करताय. तुम्ही आयत्या ताटावर बसून जेवा." प्रेक्षकांनो, पूर्णाजीचं कॅरेक्टर प्रियाला दिलं तरी चालेल. कारण आजे सासू आणि सासूसारखे टोमणे मारायला काही प्रिया मागे-पुढे पाहत नाहीये. सायली प्रियाकडे दुर्लक्ष करून कल्पनाताईंना विचारते, "आई तुम्ही जेवलात? अस्मिताताई जेवल्या का?" कल्पनाताई म्हणतात, "अगं नाही सायली, अगं काय आहे, मला वाटलं तू सकाळी स्वयंपाक करून गेलीस. मी अस्मिताला आत्ता वाढणारच होते जेवायला, पण अगं तिथे स्वयंपाकच नाहीये." आता ते सगळं बघून येते सायली, खात्री करते आणि तिला नवलच वाटते, की हे काय प्रकार आहे? पण ऑब्व्हियसली सायलीला तेव्हाच कळतं, की हा उद्योग प्रियाचाच आहे. अरे सायलीचा मेकओव्हर सुंदर झालाय हां, प्रेक्षकांनो बोलायचंच राहिलं. आता प्रिया मोठ्या-मोठ्याने बोलते, "काय गं सायली, अगं स्वयंपाक करायचं विसरली तू. कारण तुला माझ्या माहेरी जाऊन हक्क सांगायचा होता ना, म्हणून तू घर असं वाऱ्यावर सोडून गेलीस." प्रत्येकाला राग येतोय प्रियाचा, पण कसं असतं ना प्रेक्षकांनो, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नसतं. अर्जुन चिडून म्हणतो, "हे बघ तन्वी, तुझा राग उगाचच माझ्या बायकोवर काढू नको. तुझे माहेरचे तुला हेट करतात, त्याला आम्ही काय करणार?" लगेच प्रिया म्हणते, "ए अर्जुन, उगाचच काहीही बोलू नकोस हं मला. मला एवढंच वाटतंय, की निदान तुझ्या बायकोने पूर्णाजीचा आणि अस्मिताचा स्वयंपाक करून जायला हवा होता. काय रे अर्जुन, तुझी बायको तुझ्या घरच्यांना जेवायला वाढत नाही आणि लाडक्या सुनेचा शिक्का मात्र तिच्या कपाळावर." सायली म्हणते, "प्रिया, मी स्वयंपाक करून गेले होते." प्रिया म्हणते, "हो का सायली? कुठे ग मग तो स्वयंपाक? एखादं भूत येऊन जेवून गेलो का गं?" सायली म्हणते, "कोणास ठाऊक, भूत आलं होतं का चिटकीन आली होती? असो, मला तुझ्याशी वाद घालायला अजिबात वेळ नाहीये प्रिया. आई, मी पुढच्या 15 मिनिटात अस्मिताताईंना जेवायला वाढते." असं म्हणून सायली पटकन स्वयंपाकाला लागते. अरे स्वयंपाक कीच खेत की मुली आहे प्रेक्षकांनो. म्हणजे स्वयंपाक करायला काय वेळ लागतो? 5-15 मिनिटात खरंच स्वयंपाक होतो. एकीकडे कणिक तिंबली, एकीकडे पिठलं टाकलं, वरण भात केला की झाला स्वयंपाक. गरम-गरम पोळ्या सर्व्ह करायच्या.
सायलीने असं म्हटल्या क्षणी अस्मिता आता अशी बघायला लागते प्रियाकडे आणि कल्पनाताई सुद्धा. आता सायलीने खरंच विधीनं 15 मिनिटात स्वयंपाक केला आणि सगळे आनंदाने जेवले सुद्धा. ही प्रिया बघा आता तिथे सगळ्यांकडे पाहते बरं का, सगळे जेवायला बसलेले असतात. प्रिया विचार करते ही सायली तोंडावर आपटायला पाहिजे म्हणून मी सगळं जेवण फेकलं, पण हिला तर काही फरक पडत नाहीये. ही सायली सगळ्यांची लाडकी ती लाडकीच राहिली. प्रिया आपली तिथेच उभी आहे दातोट खाऊन. आणि मग सगळे मस्त आनंदात जेवतात. आता यांच्या सगळ्या जेवणावरती हा भाग त्यांनी संपवलाय, मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग. खरंच इंटरेस्टिंग होता. कसं असतं माहिती का प्रेक्षकांनो, हे असे लोक असतात जे आपलं वाईट चिंतात, आपल्याला त्रास देतात. आता सिरियल हे एक निमित्त आहे, पण आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा असे बरेच अनुभव आपल्याला येत असतात. पण अशा लोकांना एंटरटेन न करता आपण आपला मार्ग बघायचा. त्यांना एंटरटेन केलं ना की आपली पॉवर जरा कमी होऊन जाते. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं. असो, आता पुढच्या भागात आपण बघतोय महिपत आणि साक्षी भेटलेत. महिपतने साक्षीला सांगितलंय की कोणावर विश्वास ठेवायचा नाही साक्षी, त्या नाग्यावर पण नाही आणि त्या प्रियावर तर नाहीच नाही. आणि मग इकडे सायलीने प्रियाचं आलेलं पार्सल लपून ठेवलं, त्यामुळे प्रिया धिंगाणा घालत असते सायलीने माझं पार्सल लपवलं म्हणून. आता ती विमल पार्सल आणून देते, हे घ्या प्रियाताई तुमचं पार्सल. मग अश्विन येऊन म्हणतो सायली आमचं पार्सल तू लपवलं होतंस. सायली म्हणते मी अशी क्रूर नाहीये अश्विन भाऊजी, घरच्यांना मी उपाशी ठेवणार नाही तुमच्या बायकोसारखी. असं म्हणून सायलीने काहीतरी व्हिडिओ दाखवलाय अश्विनला आणि प्रियाला पण. म्हणजे प्रियाला जागच्या जागी आज सायलीने एक्सपोज केलंय. अरे यांनी घरात कॅमेरे लावले की काय, आनंदाचीच बातमी आहे. बघूयात नेमकी काय भानगड आहे ती आता उद्याच्या भागात आपल्याला कळेलच. प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. बापरे नवीन वर्ष पण लागलं आणि हा महिना पण आता संपत आलाय. काय दिवस चाललेत प्रेक्षकांनो भराभर. असो, बघूयात आता पुढे काय काय घडतंय मालिकेत. ट्रॅक मात्र चांगला आता रुळावर आलाय, हे खरंय. चला तर मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. या 26 जानेवारीला काय प्लॅन करताय मला सांगा नक्की कमेंटमध्ये. चला तर मग भेटूयात उद्या. चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, रिव्ह्यूला लाईक करा. धन्यवाद.